नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी अर्जुन तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, काल आपण राज्यपाल या पदाविषयी काही माहिती घेतलेली आहे, तर आज पण आपण घेऊया. तर मी कालचे थोडेफार मुद्दे तुम्हाला रिवाईज करतो. तर मित्रांनो, काल आपण घेतले होतं की राज्यपाल या पदाविषयी. तर कलम 153 मध्ये राज्यपाल या पदाचा उल्लेख आहे आणि हे घटनात्मक पद आहे आणि केंद्रात ज्याप्रमाणे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे पद आहेत त्याप्रमाणे राज्यामध्ये राज्यपाल, परंतु उपराज्यपाल पद हे नाही राज्यामध्ये. आणि आपण काल पाहिले होतं की राष्ट्रपती राज्यपालाची नियुक्ती करतात. हा संकेत आपण कॅनडाकडून घेतलेला आहे, कारण अमेरिकेमध्ये प्रौढ मताधिकार पद्धतीनुसार राज्यपालाची नियुक्ती होती, परंतु कॅनडामध्ये केंद्राच्या गव्हर्नरद्वारे राज्याचा गव्हर्नर नियुक्त केला जातो. तर हा संकेत पण आपण पाहूया. तर कलम 157 मध्ये यांची नियुक्तीची पात्रता निकष आहेत, पात्रता काय आहे ते पाहूया. राज्यपाल नियुक्त होण्यासाठी संबंधित व्यक्ती भारताचा नागरिक असली पाहिजे आणि वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असली पाहिजे. तर या व्यतिरिक्त दोन संकेत आहेत मित्रांनो, ते पण पाहूया. स्थानिक राजकारणापासून अलिप्त राहण्यासाठी तो बाहेरच असतो. ज्या राज्यामध्ये राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती त्या राज्यातील नसून ती बाहेरची व्यक्ती असते, हे इथे लक्षात ठेवा. आणि घटनात्मक यंत्रणा व्यवस्थित काम करेल हे सुनिश्चित करताना राष्ट्रपती संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्याशी विचारविनिमय करतो. घटनात्मक यंत्रणा व्यवस्थित काम करेल हे सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रपती संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्याशी विचारविनिमय करतात, राज्यपाल पद नियुक्त करण्यासाठी, पदाबद्दल माहिती घेण्यासाठी. 158 मध्ये अटी दिलेली आहेत. तो संसदेच्या कोणत्याही ग्रहाचा सदस्य असता कामा नये व राज्य विधिमंडळाचा पण सदस्य असता कामा नये. जर व्यक्ती संसद सदस्य पण आहे आणि ती राज्यपाल पद म्हणून निवडून आली आहे, तेव्हा तिने जर शपथ घेतली तर ती जे संसद सदस्याचे संपुष्टात येते, सदस्यत्व संपुष्टात येते आणि ती व्यक्ती राज्यपालपदी म्हणून निवडून येऊ शकते. संसदेच्या कोणत्याही ग्रहाचा सदस्य असता कामा नये, राईट. कोणत्याही लाभाच्या पदावर नसावा, ती व्यक्ती कोणत्याही लाभाच्या पदावर नसावी, हे ते संकेत आहेत. त्याला संसद ठरवेल त्याप्रमाणे वेतन व भत्ते व विशेष अधिकार देण्यात येतील. राज्यपाल या पदावर निवडून येणारी व्यक्ती, तिला संसद ठरवेल त्याप्रमाणे वेतन, भत्ते व विशेष अधिकार देण्यात येतील. परंतु एक अपवाद आहे. जर एक व्यक्ती 2 किंवा अधिक राज्यासाठी राज्यपालपदी म्हणून निवडून आली तर तिला संसद ठरवेल त्याप्रमाणे वेतन देत नाही, तर राष्ट्रपती ठरवेल त्याप्रमाणे वेतन मिळतात. काल आपण पाहिलेलं आहे 7वी घटना दुरुस्ती 1956 नुसार एक व्यक्ती 2 किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल म्हणून नियुक्त होऊ शकतो. तर त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांचे वेतन व भत्ते कमी करता येत नाहीत. आणि जेव्हा एक व्यक्ती 2 किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल म्हणून काम करते तेव्हा राष्ट्रपती ठरवेल त्याप्रमाणे द्यावयाचे वेतन व भत्ते यांची राज्यात विभागणी केली जाईल. कलम 159 मध्ये शपथ आहे. यांना शपथ संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश देतात किंवा त्यांच्या उपस्थित संबंधित राज्याचा वरिष्ठ न्यायाधीश राज्यपालाला शपथ देतो. तर मित्रांनो, राज्यपाल हे पद राष्ट्रपती आपल्या सही शिक्क्याने नियुक्त करतात, परंतु त्यांना शपथ हे राष्ट्रपती देत नसून संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा त्यांच्या अनुपस्थितीत वरिष्ठ न्यायाधीश त्यांना शपथ देतात. हे लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. 156 मध्ये कार्यकाळ आहे. पद ग्रहण केल्यापासून 5 वर्षे, मात्र हा कार्यकाळ राष्ट्रपतीच्या मर्जीवर अवलंबून आहे. पद ग्रहण केल्यापासून राज्यपाल यांचा कार्यकाळ 5 वर्षे आहे आणि हे राष्ट्रपतीच्या मर्जीवर आहे. राष्ट्रपती त्यांना केव्हाही काढू शकतात आणि राज्यपालसुद्धा राष्ट्रपतीला राजीनामा देऊन तो आपले पद मुक्त करू शकतो. तर हे ते ध्यानात ठेवा. राष्ट्रपतीची मर्जी याबाबत न्यायालयात जाता येत नाहीत. संबंधित राज्यपालाला राष्ट्रपतीची मर्जी याबाबत न्यायालयात जाता येत नाहीत. तर हे लक्षात ठेवा मित्रांनो. तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ? तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा मित्रांनो. तर पुढील पार्ट उद्याच्या पार्टमध्ये घेऊया. तर थँक्यू सो मच. आपल्याला ह्या विषयावर, ह्या टॉपिकवर
आयोगाने कसे प्रश्न विचारलेत काय नाही ते पण घ्यायचे आहे. तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.